नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, महापारेषण, महावितरण आणि महानिर्मितीमध्ये ज्या विविध पदांसाठी भरती होणार आहे तर ती भरती प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होऊ शकते, भरती पूर्ण होणार की नाही, तुमची एग्जाम कधीपर्यंत होऊ शकते, महापारेषणच्याही काही पदांची एग्जाम त्या ठिकाणी राहिलेली आहेत, महावितरण मध्येही आता जी काही फॉर्म भरण्याची तारीख आहे तर ती वाढवण्यात आलेली आहे आणि महानिर्मितीची तंत्रज्ञ 3 या पदाची जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते, ह्या सर्व काही गोष्टींची इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत। तुमची जी भरती प्रक्रिया आहे तर ती पूर्ण होणार की नाही, इम्पॉर्टंट जे काही अपडेट आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे। ऍक्सेस लाईव्ह ह्या ऑर्गनायझेशन कडनं तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड केली जात आहे, एक फेलोशिप त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जात आहे। यामध्ये तुम्हाला मंथली 18,000 रुपये स्टायपंड या ठिकाणी भेटणार आहेत 1 वर्षासाठी आणि ही फेलोशिप कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला 30,000 ते 50,000 त्या ठिकाणी इन्सेंटिव्ह पण भेटत आहे। ही फेलोशिप कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला 5 ते 6 लाखापर्यंत जॉब पण भेटू शकतो। तुम्हाला प्लेसमेंट असिस्टंट त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला जाणार आहे। ओके, तुम्हाला सोशल सेक्टर मध्ये वर्क करण्याची संधी भेटणार आहे। तसेच फार्मिंग असेल, त्यानंतर स्मॉल लाईव्ह स्टॉक होल्डर असेल, ओके, त्यानंतर असे विविध जे 10 सेक्टर आहेत तर त्यामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी भेटणार आहे। सोशल सेक्टर मध्ये तुम्हाला काम करण्याची संधी भेटणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, अप्लाय नाव वरती क्लिक करायचं आहे। अप्लाय नाव वरती क्लिक केल्यानंतर हा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे, हा फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी भरून द्यायचा आहे। हा रजिस्ट्रेशन फॉर्म भरल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ऍप्टिट्यूड असेल, त्यानंतर ऍप्टिट्यूड नंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल। इंटरव्ह्यू नंतर तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालं तर तुम्हाला त्या ठिकाणी ऑफर लेटर भेटेल आणि त्यानंतर तुम्ही 1 वर्ष या सेक्टरमध्ये काम करू शकता। तुम्ही जर फ्रेशर असाल, ग्रॅज्युएट असाल तर या ठिकाणी तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे। तर तुम्ही सर्वांनी या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। ही लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। आरआरईचं जे काही ब्राउचर आहे तर याची पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे। टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। सर्वांनी टेलिग्रामला जायचं आहे। टेलिग्रामवरून ही पीडीएफ डाउनलोड करायची आहे। तुम्हाला सोशल सेक्टर मध्ये वर्क करण्याची संधी भेटत आहेत, अतिशय छान आहेत। बघा, सुरुवातीला अगोदर तुमची ऍप्टिट्यूड टेस्ट इंटरव्ह्यू होईल, त्यानंतर तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला ऑफर लेटर येईल। ओके, त्यानंतर तुम्हाला 1 महिना ट्रेनिंग त्या ठिकाणी अगोदर प्रोव्हाइड करण्यात येईल। त्यानंतर 12 महिन्यासाठी तुम्ही कोणत्याही एक ऑर्गनायझेशन मध्ये काम करू शकता। त्या ठिकाणी तुम्हाला जी ऑर्गनायझेशन असेल, कंपनी असेल ती प्रोव्हाइड करणार आहे तुमच्या भागामध्ये। तुम्ही त्या ठिकाणी 12 महिने काम करू शकता। तुम्हाला मंथली 18,000 रुपये स्टायपंड भेटणार आहेत आणि फेलोशिप इन्सेंटिव्ह 80,000 पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी भेटू शकतो। तुम्ही जर चांगलं काम केलं तर 50,000 आणि 30,000 तर सर्वांना त्या ठिकाणी भेटणार आहेत। ओके, तर एक अतिशय चांगली संधी आहे। तुम्हाला 5 लाखापर्यंत त्या ठिकाणी जॉबही भेटू शकतो। 5 ते 6 लाख तुम्हाला पॅकेज त्या ठिकाणी भेटणार आहे। तर तुम्ही सर्वांनी या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। ओके, हे आरआरई पार्टनर्स आहेत। एसव्हीपी असेल, त्याच्यानंतर कीर्ती असेल, त्याच्यानंतर रूरल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असेल, तुम्हाला सोशल सेक्टर मध्ये काम करण्याची संधी त्या ठिकाणी भेटणार आहे। तर तुम्ही सर्वांनी काय करायचं आहे, अप्लाय करायचं आहे। ही लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात। ओके, तर मित्रांनो, तुम्ही हे अपडेटही बघितलेलं असेल। महावितरण, ओके, जाहिरात क्रमांक 05/2023, 06/2023 आणि 08/2023, कनिष्ठ सहाय्यक लेखा विद्युत सहाय्यक आणि पदवीधारक शिकाऊ अभियंता वितरण आणि स्थापत्य ही जी जाहिरात आहेत, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत खालील नमूद पदे भरण्यासाठी दिनांक 29/12/2023 ला तुम्ही कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या। तसेच याबाबत विविध वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धी देण्यात आली होती। ओके, तर 29/12/2023 ला विविध वर्तमानपत्रामध्ये तुम्ही ही जाहिरात त्या ठिकाणी बघितलेली असेल। त्याच्यानंतर त्याचे फॉर्म स्टार्ट झालेले होते। ओके, फॉर्म भरण्याची अगोदर मुदत होती 20/4, त्याच्यानंतर ती 20/5 आणि आता लास्ट जी तारीख आहे तर ती 20/6/2024 आहे। ओके, आता जी वयोमर्यादा आहेत बघा, या ठिकाणी काय दिलेलं होतं, जाहिरातीमध्ये विविध समांतर आरक्षणासाठी कमाल वयोमर्यादा नमूद करण्यात आली आहेत। माननीय उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल रीट याचिका 3443/2024 या न्यायिक प्रकरणामध्ये माननीय न्यायालयाने दिनांक 19/4 दिलेल्या आदेशास अनुसरून भूकंपग्रस्त व प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षणातून अर्ज सादर करण्याकरता
सरसकट विहित कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत करण्यात आलेली आहेत. ओके, अगोदर ती वयोमर्यादा कमी होती, आता ती वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत करण्यात आलेली आहे. ओके, त्याच्यामुळे तुमची जी फॉर्म भरण्याची मुदत आहे तर फॉर्म भरण्याची मुदत ही 20/6/2024 आहे. यापूर्वी ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता तारीख 20/5/2024 अशी होती, परंतु वयोमर्यादामुळे प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त आरक्षणातून अर्ज दाखल करू शकले नाहीत असे उमेदवार व जे उमेदवार विविध कारणास्तव अर्ज दाखल करू शकले नाहीत अशा उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 20/6 पर्यंत मुदतवाढ केलेली आहे. 20/6/2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर भरती प्रक्रिया माननीय उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद खंडपीठ येथे रीट याचिका 34/43/2024 अंतिम निर्णयाच्या अधीन राहून करण्यात येईल. ओके, तर हे अपडेट तुम्ही या ठिकाणी बघितलेलं असेल. म्हणजे आता जी महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक असेल, त्यानंतर विद्युत कनिष्ठ सहाय्यक असेल, त्यानंतर शिकाऊ अभियंता वितरण किंवा स्थापत्य असेल, तर याचे जे फॉर्म आहेत 20/6/2024 पर्यंत फॉर्म आहेत. ओके, फॉर्म भरायचे आहेत. त्याच्यानंतर एससीबीसीचं जे काही आरक्षण असेल, ज्या विद्यार्थ्यांनी ओपन मधनं फॉर्म भरलेले असेल त्यांना एससीबीसी मधनं फॉर्म भरायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अजून फॉर्मच भरलेले नसेल ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. ओके, या सर्व गोष्टी झाल्यानंतर या ठिकाणी ही एक्झाम त्या ठिकाणी होणार आहे. ओके, तर आता ही जी एक्झाम आहे तर ही एक्झाम आपली लवकरात लवकर होऊ शकते. कधीपर्यंत होऊ शकते, अजूनही हे अपडेट तुम्ही बघितलेलं असेल बघा. आरक्षणाच्या तरतुदीमुळे पदभरती तुर्तास थांबली. ही अपडेट तुम्ही त्या ठिकाणी बघितलेलं असेल. आरक्षणाच्या तरतुदीमुळे पदभरती तुर्तास थांबली. अजून एक अपडेट आहे, ती अपडेट तुम्ही बघितलेलं असेल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर महावितरण भरतीची तयारी करत असाल, महापरीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्याकडे 2 ते 3 महिने कालावधी या ठिकाणी अजूनही अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बॅचला ऍडमिशन घेऊ शकतात. तर अत्यंत कमी फीसमध्ये आपण बॅच अवेलेबल करून दिलेली आहेत. सर्व लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहेत. कोर्सचा कालावधी 6 महिने आहेत. ओके, एक व्हिडिओ तुम्हाला अनलिमिटेड वेळा बघता येईल. ओके, तुम्हाला याचा फायदा खूप सारा होणार आहे. तुम्ही सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ऍप इन्स्टॉल करून घ्या. याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, टेलिग्रामला तुम्हाला याची लिंक भेटून जाईल. तर सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ऍप इन्स्टॉल करा. अत्यंत कमी फीसमध्ये आपण बॅच अवेलेबल करून दिलेली आहेत. या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून बॅचला ऍडमिशन घेऊ शकतात. 86693916 आणि 31 या नंबरला तुम्ही कॉल करून बॅचला ऍडमिशन घेऊ शकतात. अत्यंत कमी फीसमध्ये आपण बॅच अवेलेबल करून दिलेली आहेत आणि त्यावर तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर सर्व काही भेटेल. तर तुमच्यासाठी खूप फायदा त्या ठिकाणी होणार आहे. तर सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ऍप इन्स्टॉल करा. तर मित्रांनो, हे अपडेट तुम्ही बघितलेलं असेल. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित. ओके, याच्यामध्ये जाहिरात क्रमांक 07/2023, 09/2023 आणि 01/2023 करिताचे शुद्धीपत्रक. ओके, तर यामध्ये विद्युत सहाय्यक पारेषण त्याच्यानंतर असेल विद्युत सहाय्यक या पदासाठी फॉर्म त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी भरलेले असेल. ओके, तर याचे फॉर्म भरून खूप सारे दिवस झालेले आहेत, परंतु याच्याही परीक्षा या ठिकाणी अजून झालेल्या नाहीये. ओके, तर यासाठी बघा अंतिम तारीख किती होती फॉर्म भरण्याची, 24/10/23, त्यानंतर 10/12/23 आणि 19/2/24 होती, परंतु याच्या ऑनलाईन परीक्षा अजूनही झालेल्या नाहीये. त्यामुळे आता काय होणार आहे, दरम्यान शासन निर्णय 27/2/2024 अन्वये सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गाकरिता आरक्षणाची तरतूद लागू करण्यात येणार असल्यामुळे सदरच्या जाहिरातीमध्ये दिलेल्या आरक्षण वर्गवारी सद्यस्थितीत मागे घेण्यात येत आहेत. ओके, आता एससीबीसी असेल तर एससीबीसी मधून ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचे आहेत, जे समांतर आरक्षण आहेत त्याची जी तरतूद लागू करण्यात येत आहे, त्याच्यामुळे आता तुम्हाला या ठिकाणी परत नवीन फॉर्म भरता येईल. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत त्यांना परत फॉर्म भरण्याची गरज नाही. ज्यांनी फॉर्म भरलेले नाही त्यांना नवीन फॉर्म भरता येणार आहेत. ओके, तर लवकरच याचा अपडेट येणार आहे. ह्या सर्व गोष्टी क्लिअर झाल्यानंतर मित्रांनो, महापरीक्षांची जी काही विद्युत सहाय्यक आहेत त्यासाठी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत, खूप सारे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत, त्याची एक्झाम त्या ठिकाणी होणार आहे. ओके, नवीन फॉर्म विद्यार्थ्यांना भरता येणार आहेत, ज्यांनी फॉर्म भरलेले नाही त्यांना, आणि ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना नवीन फॉर्म भरण्याची गरज नाही. एकंदरीत तुमची जी काही परीक्षा आहे, तुमची जी परीक्षा आहे तर ती जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये होऊ शकते किंवा जास्तीत जास्त सप्टेंबर महिन्यापर्यंत तुमची जी काही एक्झाम आहे तर ती होऊ शकते. तुमच्याकडे 2 ते 3 महिने वेळ आहे विद्यार्थी मित्रांनो, आतापासूनच तुम्ही अभ्यासाला लागायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.